बघा, एक क्रिकेटर त्याच्या 65व्या सामन्यात 0 धावावर बाद झाल्यामुळे त्याची 65 सामन्याची सरासरी धावसंख्या त्याच्या 64 सामन्याच्या सरासरी धावसंख्येपेक्षा 2 ने कमी झाली तर त्याची नवीन सरासरी धावसंख्या किती? सरासरी घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतोच. आता हा प्रश्न सोडवत असताना जेव्हा 65व्या सामन्यात तो 0 म्हणजे 0 धावावर बाद होतो, याचा अर्थ याच्या अगोदर त्यानं 64 सामने खेळले, 64 सामन्यातील धावा 64x ही मांडणी करायची कशी लक्षात घ्या. अधिक स्वरूपात ह्या झाल्या 64 सामन्यातील धावा 64x. आता 65व्या सामन्यात त्यानं केलेल्या धावा 0 इथं मांडला. असे एकूण खेळलेले सामने 65 लेकरांना. आता 65व्या सामन्यामध्ये 0 धावावर तो बाद झाल्यामुळं त्याची 65 सामन्याची सरासरी धाव संख्या 64 सामन्याच्या सरासरी धाव संख्येपेक्षा 2 ने कमी झाली. म्हणजे ही नवीन सरासरीमध्ये झालेला अर्थ हा बदल. अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो. हे 65 इकडे येताना x-2 सोबत गुणीला का मांडायचे? हे अधिक 0 मांडलं काय, न मांडलं काय, काही फरक पडत नाही. का मांडायची गुणीला सर? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल, परस्पर विरुद्ध बाजूने ती जात असताना गुणीला स्वरूपात मांडा. हा गणितीय गुणधर्म. 65 कंसातील पदाला गुणीला 65 गुणीला x, 65x वजा 65 गुणीला 2 म्हणजे 130, हे 64x. आता हे 64x इकडे येताना लेकरांनो वजा स्वरूपात, हे 130 तिकडे जाताना अधिक स्वरूपात मांडा. ही वजाबाकी x बराबर 130. हे x काय तर त्याची 64 सामन्यातील सरासरी आहे. ही त्याची 64 सामन्यातील सरासरी, 64 सामन्यातील सरासरी. गणित म्हणते 65व्या सामन्यात तो 0 वर बाद झाल्यामुळं त्याची सरासरी 2 ने कमी झाली. म्हणजे ही नवीन सरासरी आहे. ही आहे नवीन सरासरी. आम्हाला नवीन सरासरी विचारली, अर्थात एकूण 65 सामन्यांची. मग x-2 ही नवीन सरासरी. याच्यामध्ये मिळाल्या x ची किंमत 130 वजा 2 करा, 128. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. एखाद्या वेळेस हे चलपद x वापरून या संबंधीचं विस्तृत विवरण, आणखी माहिती खुलाशेवार हवी असेल तर सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये असंख्य अशा प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी लेकरांनो माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल. हा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप म्हणजे गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश कसं मिळवता येईल या उद्देशानं निर्माण झालेला हा ग्रुप. त्या ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.